नमस्कार मित्रांनो. खरं तर हा पहिल्यांदा एक मराठी व्हिडिओ आणि आपले मराठी बांधव आहेत जे पुणे बारामतीचे अजय मोरे म्हणून त्यांच्यासाठी हा सेटअप आम्ही तयार केलेला. ह्याच्यात बघितलं तर एक शॉर्मा आहे, किचन आहे, फ्रीज आहे. नॉर्मली त्यांचा एक लोगो आम्ही हे केलेला आहे, नाव पण दिलेलं आहे लोगो. काउंटर बघितलं तुम्ही, एक काउंटर स्लायडिंग आहे. तर तुम्हाला तर आतमधलं आम्ही कसं कसं सेटअप कस्टमाइज केलं आहे थोडी त्याची मला एक माहिती देतो. हा बघितला आता एक शॉर्मा सेटअप, हा डबल बर्नर. त्यानंतर हे तुमचे 3 गॅस बर्नर. एक या इथे इथे एक हा सिंक कॉमन. आपल्या आतमध्ये एक वॉटर टँकर आहे 100 लिटरचा. बाकी तर रेग्युलर हा एक फ्रीज आहे, एक होम थिएटर, बाकी सर्विंग काउंटर आणि एक थोडंसं इलेक्ट्रिसिटीमध्ये आम्ही थोडं काही केलं, नॉर्मल चेंजेस केलेले आहेत. तर एकंदरीत तुम्ही आतमधील हा सेटअप वगैरे बघितला असणार. खरं तर आमच्याकडे फार दूर दूरून येतात, फोन येतात आणि बनवून पण गेले जवळपास जम्मू काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत. इकडे कचभुजपासून तर जवळपास आम्ही बिहार, झारखंडपर्यंत आमच्याकडून फुटरक बनवून गेले आहेत. कारण आमचं जे आहे ना, आमचं ते स्लोगनच आहे की वी कन्वर्ट युअर ड्रीम इन रियालिटी. तुम्ही फक्त विचार करा, तुमचा फुटरक आम्ही तसं तुम्हाला डेव्हलप करून देणार. आता हे ट्रकचे जे मालक आहेत अजय भाऊ, त्यांचीच मुलाखत घेऊ आपण. या अजय भाऊ, नमस्कार सर. तुमच्या नवीन फूड ट्रकसाठी आमच्या सतीश फूड ट्रक कडून खूप शुभेच्छा. आता हे फूड ट्रक तुम्ही डेव्हलप केला तर तुमची काय कल्पना होती, तसं आमच्या व्ह्युअर्सला तुम्ही सांगा. नमस्कार. मी अजय मोरे. प्रॉपर मी बारामतीचा आहे. माझ्या माझ्या डोक्यामध्ये एक युनिक आयडिया होती की असं एक फूड ट्रक असावा. म्हणजे माझ्या स्वप्नामध्ये होता, म्हणजे माझ्या कल्पनेमध्ये होता. पण तसा कधी कोण आणि कधी आणि कसं करून भेटेल हे मला माहीत नव्हतं. मी जवळजवळ यूट्यूबवरती सर्च केलं सतीश फूड ट्रक म्हणून. त्यावरती मला सतीश भाऊंचे बरेचसे व्हिडिओ बघितले आणि त्यांचे वेगळे वेगळे ट्रक पाहून मी जरा त्यांच्या असं वाटलं की त्यांच्याकडे जरा आपण पण फूड ट्रक तयार करायला टाकावा. पण आमच्या बारामतीपासून 100 किलोमीटरवरती पुणे आहे, तिथे पण बरेचसे फूड ट्रक वगैरे बनवतात. पण मला तिथले काय जवळजवळ मी तिथं बघून आलो, पण मला तिथली कल्पना काय आवडलेली नाही. पण शेवटी मी सतीश भावांच्या जवळजवळ 8 महिने फॉलोअपमध्ये होतो. पण 8 महिन्यामध्ये माझी अजून गाडी पण तयार नव्हती, म्हणजे मी गाडी सुद्धा घेतलेली नव्हती. पण मी ज्या वेळेस सतीश भाऊला मी कॉल केलेला आहे त्यावेळेस त्यांनी मला सहकार्य केलेलं आहे, त्यांनी सपोर्ट केलेला आहे मला. आणि काय करायचं, कशी गाडी घ्यायची, कुठली गाडी घ्यायची, काय करावं लागेल, किती खर्च येईल, यांनी बेसिक पासून सगळी माहिती मला सतीश भाऊंनी दिली. आणि त्यानंतर मी एक दीड ते 2 महिन्यापूर्वी मी एक गाडी घेतली आणि सतीश भाऊंना माझी कल्पना सांगितली की मला असा असा फूड ट्रक हा बनवून पाहिजे होते. सतीश भाऊंनी सांगितलं तुम्हाला तुमच्या मनासारखं फूड ट्रक तयार करून मिळेल, थोडासा वेळ द्यावा लागेल. त्यांना मी 1 ते 1.5 महिना मी त्यांना वेळ दिला. पण खरंच मी जशी स्वप्नामध्ये बघितली होती, माझ्या ह्याच्यामध्ये बघितली होती, तसा सेम फूड ट्रक मी त्यांनी मला आज बनवून दिलेला आहे. आज त्यांनी मला आज 17 तारखेला आज त्यांनी माझी पूर्णपणे जे तारीख सांगितली होती त्या तारखेला मला डिलिव्हरी दिलेली आहे. जर तरी कोणाला बघायचं असेल बारामतीमध्ये तर हा आपला फूड ट्रक सतीश भावांचा आज पहिल्यांदाच फूड ट्रक बारामती एरियामध्ये जातोय. तर कोणाला काय बघायचं असेल, म्हणजे मॉडेल वगैरे बघायचं असेल तर तुम्ही बारामतीमध्ये येऊन बघू शकता. आणि सतीश भावांचा कॉन्टॅक्ट नंबर आहेच याच्यावरती, तर तुम्ही सतीश भावांना पण कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. धन्यवाद अजय भाऊ. तुमच्या परद्या फूड ट्रकसाठी आमच्याकडून फार खूप शुभेच्छा. आणि बरेच आपले मराठी मुलं आहेत, त्यांना वाटतं नोकऱ्यांच्या मागे न लागता काय ते स्वतःचा व्यवसाय डेव्हलप करा. आहे चांगलं आहे. फ्युचरमध्ये फूड ट्रक मध्ये कन्सेप्ट हा आता भविष्यात हा चांगला ग्रोथ करणार आहे. त्यामुळे आणि आमचं भरपूर आता फूड ट्रक बनत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, ते पण त्याचे तुम्हाला नवीन व्हिडिओ येतीलच. तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा. भरपूर फूड ट्रक्स आहे, तुम्हाला नवीन कल्पना येईल, ॲड येईल. आता नवीन आम्ही डेव्हलप करतोय. आता एक बघितलं असाल तुम्ही,
हा शॉर्मा सेटअप आहे, किचन सेटअप आहे. याच्यापूर्वी आता एक दिलेला आम्ही एक अगरबत्तीसाठी दिलेला आहे मध्य प्रदेश चिंदवाडा. बाकी एक पान शॉपचे पण माझ्याकडे भरपूर रिक्वायरमेंट आहेत, पान शॉपचे पण डेव्हलप होतोय, त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला पुढे येतीलच. आणि भरपूर त्याच्यामध्ये बनवू शकतो आपण. तुम्ही फक्त कल्पना करा शॉपसाठी, त्या मोबाईल शॉप भरपूर ॲक्सेसरीज असतात, त्यासाठी आम्ही पुढे आता प्रयत्न करणारच आहे.